तोंडात टाकताच विरघळतील असे तिळचे लाडूची रेसिपी आपण बघणार आहोत. त्याआधी जर तुम्हाला तिळीचे लाडू चांगले जमले आणि चांगले येत असतील तर तुम्ही तिळीचे लाडूंचा बिझनेस देखील करू शकतात. पण साहित्य बघून घेऊयात आणि मग बिझनेसबद्दल बोलूयात. तर इथे मी 1 वाटी गूळ घेतलेला आहे, तूप घेतलेलं आहे, शेंगदाणे घेतले आहेत आणि तीळ घेतलेली आहे. तर इथे आपल्याला साहित्य समप्रमाणात घ्यायचं आहे, सारखेच घ्यायचे आहे आणि आधी आपल्याला तीळ, पांढरी तीळ असते, जी व्हाईट असते ती घ्यायची आहे. तुम्हाला दुसरी काळी तीळचे देखील लाडू बनवतात, पण आपण सहसा पांढरी तीळचेच लाडू बनवतो, म्हणून त्या तीळला आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे. तीळ आपल्याला इथे खूप अशी भाजायची नाही आहे, तिला थोडे चटके लागायला लागले की तीळ भाजली गेली समजायचं. त्यानंतर आपल्याला ते तीळ काढून घ्यायचे आहे आणि त्यानंतर तूप टाकायचं. तूप हे खूप महत्त्वाचं आहे. तूपचा या रेसिपीमध्ये रोल खूप महत्त्वाचा आहे, कारण तूप टाकल्यामुळे ते लाडू खूप सॉफ्ट होतात. जर तुम्ही तूप नाही टाकलं तर ते लाडू खूपच कडक होतील, चावले देखील जाणार नाहीत. म्हणून तूप त्यामध्ये थोडंसं टाकायचं, साजूक तूप यूज करायचं. त्यानंतर गूळ टाकायचं आणि गूळचे जे गठुडे असतात ते आपल्याला पूर्णपणे पिघळून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने जर तुम्ही लाडू बनवले तर तुम्ही शेजारी पाजारी कोणालाही सांगू शकतात की तुम्ही चांगले तीळचे लाडू बनवता, सॉफ्ट लाडू बनवता. कारण सगळ्यांची रिक्वायर असते की आपल्याला सॉफ्ट लाडू हवे असतात. दुकानावर गेले तर सॉफ्ट लाडू मिळत नाही, खूप कडक असतात. तर ते आपण या सेल करू शकतो, आपल्या सोसायटीमध्ये सेल करू शकतो, आजूबाजूच्या लोकांना आपण सेल करू शकतो. याचं खूपच बेनिफिट आहे. तुम्हाला थोडंसंच याचं कष्ट घ्यावं लागतं आणि साहित्य देखील याला खूप कमी लागतं, टाईम कमी लागतो. गूळ चांगला पिघळून झाला की त्यामध्ये आपल्याला काजू आणि शेंगदाण्याचं पावडर टाकायचं आहे, ते आपल्याला जाडसर कुटायचं आहे. त्यानंतर त्यामध्ये तीळ टाकायचे आहे. तीळ टाकल्यानंतर आणि ते सगळे वस्तू टाकल्यानंतर ते चांगले वळता येतात. काजू आणि शेंगदाणे टाकले की ते लाडू चांगले वळता येतात आणि शेंगदाणे टाकल्यामुळे आपल्याला तीळ देखील कमी लागते. नंतर आपल्याला एक दुसऱ्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. जर तुम्ही चांगले लाडू बनवायला लागले तर छोटी-छोटी ऑर्डर तुम्ही घेऊ शकता. घरातूनच हा बिझनेस स्टार्ट करू शकतात चांगल्या प्रमाणात आणि जवळपास जे हे असतं, दुकान असतं, त्या दुकानावर जाऊन, किराणाच्या शॉपवरती जाऊन तुम्ही तुमची रिक्वायरमेंट सांगायची आणि तिथे देखील तुम्ही सेल करू शकता. तुम्हाला छोटे-छोटे बॉक्स आणून त्याला पॅकिंग करायचं आहे किंवा छोटी सुरुवात करायची असेल तर प्लास्टिकच्या पिशव्या असतात, त्यांच्यात देखील तुम्ही पॅकिंग करू शकतात. हे सगळं सारण एक दुसऱ्यामध्ये मिक्स केल्यानंतर आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. त्या प्लेटला खाली आपल्याला थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे. त्यानंतर हाताला देखील तूप लावून घ्यायचं आहे आणि असे आपल्याला छोटे छोटे लाडू वळून घ्यायचे आहेत. जेव्हा मी हे लाडू बनवले होते आणि हळदी-कुंकूचा कार्यक्रम केलेला, तेव्हा हे लाडू सगळ्यांना आवडलेले. सगळे मला विचारत होते, की एवढे सॉफ्ट कसे झाले? तर सॉफ्ट हे तुपामुळे होतात. जर आपण त्यात तूपच टाकलं नाही, तर ते चिक्कीसारखे कडक होतात. तर आपल्याला तसे नसेल आवडत, तर आपण अशा पद्धतीने बनवू शकतो. आणि कडक चिक्की हवी असेल, तर ती देखील आपण बनवून सेल करू शकतो. मी याच चॅनलवरती एक चिक्कीची रेसिपी शेअर केलेली आहे. ती शेंगदाणे आणि तिळीची चिक्की आहे. खूप सॉफ्ट आणि खूप चांगली लागते. हे लाडू आपल्याला थोडं गरम असतानाच वळून घ्यायचे आहेत. थंड झाले की ते पूर्णपणे वळणार नाहीत, गोल होणार नाहीत. म्हणून आपल्याला ते गरम-गरम असताना आपल्याला हवा तसा आकार देता येतो आणि हात आपल्याला अशा पद्धतीने त्यांना आपल्याला वळून घ्यायचे. तुम्ही बघू शकता खूप सुंदर असे लाडू वळले जातात. बाहेरून विकत आणण्यापेक्षा आपण घरीच असे छान लाडू बनवू शकतो. आपल्या हाताचे असले की आपण स्वतः बनवलेले तर आपल्याला कॉन्फिडन्स वाढतो. म्हणून तुम्ही छोटी-छोटी ऑर्डर देखील घेऊ शकतात आणि असे लाडू सेल देखील करू शकतात. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत.